नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासिकेमध्ये आपण संदेशवहनातील अडथळे हा भाग शिकूया। आपण याच्या आधीच्या तासिकेत संदेशवहनाचे प्रकार शिकलेले आहोत। संदेशवहनाचे जे काही प्रकार आहेत, तोंडी संदेशवहन, लेखी संदेशवहन, दृक संदेशवहन, दृकश्राव्य संदेशवहन, ग्रेपवाइन संदेशवहन, पर्यवेक्षकीय संदेशवहन, आंतरव्यक्तिगत संदेशवहन, हे अनेक आपण प्रकार शिकलेले आहोत। आपण संदेशवहनासाठी ज्या साधनांचा वापर केलेला आहोत त्या साधनांचा आपल्याला फायदाही झालेला आहे, त्या माध्यमाचा आपल्याला फायदाही झालेला आहे, पण त्याचा तोटा पण झालेला आहे। कारण आपण जर एका वस्तूपासून फायदा मिळवत आहोत तर त्या वस्तूपासून आपल्याला तोटा पण सहन करावा लागतो आहे। आणि आज आपण शिकूया संदेशवहनातील अडथळे। संदेशदाता आणि संदेश प्राप्तकर्ता हे दोन्ही पक्ष वेगवेगळ्या ठिकाणी असतात। म्हणजेच माहिती देणारा आणि माहिती घेणारा हे जे दोन्ही पक्ष आहेत, हे दोन्ही व्यक्ती आहेत, हे वेगवेगळ्या ठिकाणी असतात। या दोन्ही व्यक्तीमधील विचार विनिमय, वैचारिक देवाणघेवाण किंवा माहितीचे आदानप्रदान म्हणजेच संदेशवहन असे आपण मानतो। आणि या दोघांमध्ये विचारांची देवाणघेवाण होत असेल, वैचारिक विचारांची देवाणघेवाण होत असेल, माहितीची देवाणघेवाण होत असेल, तर याच संदेशवहनाला आपण संदेशवहन असे म्हणूया। दुसऱ्याच्या मनात विशिष्ट धारणा किंवा समजूत निर्माण करणे हा संदेशवहनाचा मुख्य उद्देश आहे। म्हणजेच आपण एखादा मेसेज देतो आहे दुसऱ्याला, तर त्याच्या मनात एक भावना निर्माण करून घेऊ, आपल्याबद्दल त्यांना समजावून सांगू। हे जोपर्यंत आपण त्यांना समजावून सांगणार नाही तोपर्यंत त्यांना समजणार नाही, हा एक त्याचा संदेशवहनाचा मुख्य उद्देश आहे असे ॲलनचे म्हणणे आहे। म्हणजेच संदेश देणाऱ्याच्या मनात त्या संदेशाचा जो अर्थ आहे आणि जी क्रिया तो संदेशातून अपेक्षित करतो, नेमका अर्थ व तीच क्रिया व संदेश प्राप्तकर्त्याने त्या संदेशातून घेतला तर संदेशवहनाचा उद्देश सफल झाला असे आपल्याला म्हणता येईल। आणि संदेशवहनाची व्यवस्था कार्यक्षम आहे असे सुद्धा आपल्याला म्हणता येईल। अनेक वेळा काय होतं आहे, अनेक वेळा संदेशदात्याने सर्व प्रयत्न करूनसुद्धा संदेशवहन क्रियेचा उद्देश सफल होत नाही। जर आपण संदेशवहनाचा वापर करतो आहे आणि आपण एखादी माहिती, एखादी सूचना दुसऱ्यांपर्यंत पोहोचवत आहोत, पण खूप प्रयत्न करतो आहे ती माहिती पोहोचवण्यासाठी, पण ती माहितीच पोहोचू शकत नाही, म्हणजे याचा अर्थ काय की त्याच्यात अडथळे निर्माण होत आहेत आपल्याला। ती एक जी प्रक्रिया आहे ती पूर्ण होत नाही, म्हणजेच संदेश प्राप्त करता संदेशाचा अर्थ समजावून देऊ शकत नाही किंवा संदेशाप्रमाणे कार्य करू शकत नाही। संदेशवहन क्रियेत काही अडथळे निर्माण होतात। संदेशवहन क्रियेत निर्माण जे काही अडथळे होतात ते आपण सविस्तरपणे बघूया की संदेशवहनाच्या प्रक्रियेत नेमके कोणते कोणते अडथळे निर्माण होतात। पहिला अडथळा आहे विद्यार्थ्यांना संघटन रचनेमुळे निर्माण होणारे अडथळे। संघटन जो आपण संघटन समूह म्हणतो आपण त्याला, तर याच्यामुळेही संदेशवहनात काही अडथळे निर्माण होतात। बघा कोणते कोणते अडथळे आणि कशा प्रकारे अडथळे निर्माण होतात। तर व्यवसायाची विविध कार्य करण्याकरिता निर्माण केलेली संघटनाच कळत नकळत संदेशवहनात अडथळे निर्माण करते। जे व्यवसायाची जी विविध कार्य करण्याची जी कार्यप्रणाली आहे आणि जी संघटना आहे ती कळत नकळत संदेशवहनात अडथळे निर्माण करते आहे। कोणत्याही व्यवसाय संघटनेत अधिकाऱ्यांची साखळी कार्य करताना दिसून येते। एखादी तुम्ही कंपनी बघा, एखादा व्यवसाय बघा, तिथे जे काम करणारे कर्मचारी आहेत त्यांच्यात साखळी निर्माण झालेली दिसते, त्यांच्यात संघटना निर्माण झालेली दिसून येत आहे। वरून कामगाराला दिलेला संदेश प्रत्येक अधिकाऱ्यांपर्यंत प्रवास करत खाली येतो आहे। म्हणजेच जो वरून जो कामगार आहे त्याला दिलेला जो एक संदेश आहे तर तो अधिकाऱ्यामार्फत प्रवास करत खालच्या कर्मचाऱ्यांपर्यंत येतो। प्रमुख व्यवस्थापक तो संदेश आदेश उपव्यवस्थापकाकडे देतो, उपव्यवस्थापक तो विभाग प्रमुखाला देतो। अशा प्रकारे संदेशाचा प्रवास चालत असतो आहे। संदेशाचा प्रकार कशा प्रकारे चालतो आहे, जो अधिकारी असतो आहे, जो व्यवस्थापक असतो आहे, तर तो आधी व्यवस्थापक एखादा संदेश उपव्यवस्थापकाकडे पाठवतो आहे आणि तो उपव्यवस्थापक विभाग प्रमुखाला तो संदेश देतो आहे आणि तो विभाग प्रमुख कामगाराला आणि कर्मचाऱ्याला तोच संदेश पोहोचवत आहे। उपव्यवस्थापक तो विभाग प्रमुखाला देतो। अशा प्रकारे संदेशाचा प्रवास चालत राहतो। म्हणजेच संदेशवहन होत असताना प्रत्येक अधिकाऱ्याकडून तो पुढे जात असतो।
साहजिकच संदेशवहन मार्गात अनेक टप्पे किंवा पातळ्या असतात. व्यवसाय संघटनेत माध्यम पातळीवर कार्य करणाऱ्या आणि अधिकाऱ्यांमुळे संदेशात खंड पडू शकतो, कारण ते आपल्याला मिळालेला संदेश तेव्हाच तत्परतेने पुढे पाठवत नाहीत. काही वेळा काय होतं की जे अधिकारी आहेत संदेश पुढे पाठवणारे जे अधिकारी आहेत तो जसाचा तसा संदेश पुढे न पाठवता त्यात काही तरी भर घालतात. म्हणजे जर व्यवस्थापकाकडून जर एखादा काही संदेश आला कामगारापर्यंत कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी, तर काय करतो आहे जो मध्यस्थी असतो आहे, जो विभाग प्रमुख असतो आहे, तर तो त्या संदेशामध्ये काही ना काही कमी जास्त प्रमाणात मजकूर कट करतो आहे किंवा अधिकचा मजकूर ॲड करतो आहे आणि मग तो संदेश तो पुढं पाठवतो. त्यामुळे संदेशाला वेगळा अर्थ प्राप्त होतो. आणि जर व्यवस्थापकाने एखादा संदेश कामगार कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी जो संदेश त्यांनी पाठवलेला असेल विभाग प्रमुखाला, तर विभाग प्रमुख काय करतो आहे त्या संदेशाचा काही मजकूर कमी करतो आहे किंवा त्याच्यामध्ये काही अधिक मजकूर प्लस करतो आहे, ॲड करतो आहे आणि मग तो संदेश कर्मचारी कामगारापर्यंत पोहोचवतो आहे. तर अशा वेळी काय होतो आहे की तो संदेश कर्मचाऱ्यांपर्यंत तर पोहोचतो आहे, पण नेमका त्याचा अर्थ काय आहे हे मात्र त्या कामगाराला कर्मचाऱ्याला समजत नाही. काही वेळा त्या संदेशात कपात करतात. विशेषतः जर कामगारांच्या तक्रारी आणि सूचना असतील तर अधिकारी त्यावर पाठवत नाही. पाठविलेल्या तर त्या सौम्य करतात, कारण बऱ्याचशा तक्रारी ह्या त्या अधिकाऱ्याविषयीच असू शकतात. या उलट वरून आलेला संदेश कामगारांना जसेच्या तसे दिले जाते, त्यामुळे काही वेळा ते संदेश कामगाराला समजत नाही. तर जो काही व्यवस्थापकाकडून जो काही संदेश येतो कामगारासाठी, तर अशा वेळी काय करतो आहे जो विभाग प्रमुख असतो आहे, तर जो व्यवस्थापकाने पाठवलेला संदेश आहे त्याच्यातला काही भाग कट करतो आहे आणि काही भाग प्लस करतो आहे. या उलट काय होतं की जो कामगार आहे जर यांनी आपल्या तक्रारी लिखित स्वरूपात जर पाठवल्या, तर तो विभाग प्रमुख काय करतो आहे की ज्या तक्रारी आहेत त्याच्यामधला काही मजकूर तो खोडतो आहे, काही मजकूर तो कट करतो आहे आणि मग जसेच्या तसे तो वरच्या अधिकाऱ्याला पाठवत आहोत. तर हा एक मोठा अडथळा आहे विद्यार्थ्यांनो की संदेशवहनात, की संघटनेमुळे मोठा अडथळा निर्माण होऊ शकतो आहे कंपनीत, एखाद्या व्यवसायात. दुसरा अडथळा आहे भाषेतील अडथळे. भाषेतील अडथळे सर्व कल्पना, सूचना, आदेश शब्दातूनच सांगावं लागतात. म्हणजेच ज्या काही कल्पना आहेत, ज्या काही सूचना आहेत, आदेश आहेत, त्या शब्दातूनच सांगावे लागतात. परंतु वस्तुस्थिती अशी आहे की एकाच शब्दाला दोन व्यक्तीच्या मनात समान अर्थ असू शकणार नाही, कारण शब्दाला भिन्न अर्थ असू शकतात. या परिस्थितीत ज्या शब्दात आदेश दिला आहे त्या शब्दाचा जर समान प्रकारचा अर्थ दोन्ही पक्षांनी घेतला तरच संदेशवहनाचा उद्देश साध्य होतो, अन्यथा संदेशवहनाचा उद्देश साध्य होत नाही. जर वेगळा अर्थ घेतला तर संदेशवहनाचा उद्देश सफल होत नाही आणि सारखाच अर्थ घेतला तर संदेशवहनाचा उद्देश हा सफल होतो आहे. कामगार आणि व्यवस्थापक यांचे शिक्षण, सामाजिक व कौटुंबिक परिस्थिती, विचार करण्याची शक्ती या कारणामुळे संदेशातील शब्दांना वेगवेगळा अर्थ प्राप्त होऊ शकतो. संदेशवहनात संदेशदाता म्हणजेच फक्त शब्दच दुसऱ्यांना कळवू शकतो, त्या शब्दाचा अर्थ कळू शकत नाही. त्यामुळे योग्य संदेशवहनात अडचणी निर्माण होतात. जर व्यवस्थापकाकडून जो काही संदेश येतो कामगारापर्यंत पोहोचवण्यासाठी, तर तो त्याच्या शैक्षणिक पात्रतेनुसार तो संदेश लिहिलेला असतो. थोडी किचकट भाषा लिहिलेली असते, थोडी कठीण भाषा लिहिलेली असते आणि ती भाषा कामगारांना समजण्यास कठीण होते आहे आणि कामगारांना ती भाषा समजत नाही. म्हणून जर आपल्याला एखादा संदेश द्यावाचा असेल, म्हणजे व्यवस्थापकांना जर कामगारांना संदेश द्यावाचा असेल, तर कामगार नेमके किती शिकलेले आहेत, जे आपल्याकडे काम करणारे जे कर्मचारी आहेत, मजूर आहेत, यांची शैक्षणिक अर्हता काय आहे याचा विचार करून व्यवस्थापकाने जर ती सूचना किंवा माहिती लिहिली किंवा एखादा संदेश लिहिला तर कामगारांना समजण्यासाठी सोपं होईल. पण असा विचार न करता व्यवस्थापक आपल्या भाषेत एखादा संदेश, एखादी माहिती लिहितो आहे, कारण की जो व्यवस्थापक असतो तो सुशिक्षित असतो आहे आणि जे कामगार असतात ते अशिक्षित असतात आणि म्हणून त्यांना ती भाषा समजत नाही आणि या भाषेमुळे अडथळा निर्माण म्हणजेच या भाषेमुळे अडथळा निर्माण होतो आहे. तिसरा मुद्दा विद्यार्थ्यांनो, अंतरामुळे अडथळे.
संदेश देणारा आणि संदेश घेणारा यांच्यातील अंतर देखील संदेशवहनात अडथळा निर्माण करू शकते आहे. म्हणजेच माहिती देणारा आणि माहिती स्वीकारणार यांच्यातील जर खूप जास्त अंतर असेल तर हा एक संदेशवहनासाठी अडथळा निर्माण होतो आहे. या ठिकाणी संदेशवहन म्हणजे केवळ संदेश देणे व संदेश घेणे नसून त्या संदेशाचा योग्य प्रकारे अर्थ लावणे असा आहे. जो अर्थ संदेश देणाऱ्याच्या मनात आहे तोच अर्थ संदेश प्राप्त करणाऱ्याने घ्यावा. पण संदेशवहनात काय असतं, नुसतं संदेश देणे आणि संदेश प्राप्त घेणे एवढीच प्रक्रिया पूर्ण नसून जो संदेश देतो आहे तर तो संदेश देणाऱ्यालाही त्याचा अर्थ आधी समजायला पाहिजे आणि तसाच अर्थ त्या संदेश प्राप्त करणाऱ्यालाही समजल्या पाहिजे. तेव्हाच ती संदेशवहनाचा उद्देश पूर्ण होतो आहे, संदेशवहनाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे असे आपल्याला समजता येईल. संदेशवहनात मुख्यतः शब्दांचीच देवाणघेवाण होते, अर्थाची देवाणघेवाण होत नाही हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे. म्हणून अशा वेळी महत्त्वाचा संदेश समोरासमोर देणे किंवा अमोरासमोर देणे योग्य ठरते. दूर अंतरावर असणाऱ्या व्यक्तीला इतर माध्यमातून योग्य प्रकारे संदेश मिळत नाही. जर एखादा संदेश प्राप्त करणारा खूप लांबलचक आहे तर त्याला अशा वेळी त्या संदेशाचा अर्थ समजत नाही. पण आपण जो संदेश लिहितो आहे किंवा व्यवस्थापक कामगारांसाठी कर्मचाऱ्यांसाठी जो संदेश लिहितो आहे तर त्याच्यात मात्र संदेशाचा अर्थ लिहिला जात नाही आणि म्हणून त्याचा अर्थ लिहिणेसुद्धा आवश्यक आहे जेणेकरून कामगारांना कर्मचाऱ्यांना समजण्यासाठी योग्य होईल. आणि जर संदेश प्राप्त करणारा जो व्यक्ती आहे त्याचा अंतर खूप जास्त लांबलचक आहे तर अंतरामुळे त्याला अडचणी निर्माण होऊ शकतात, कारण संदेशवहन त्याला योग्य वेळी पोहोचू शकत नाही आणि त्याचा अर्थही त्याला समजणार नाही आणि म्हणून अंतरामुळे सुद्धा अडथळे निर्माण होतात. चौथा मुद्दा विद्यार्थ्यांनो, संदेश प्राप्त करणाऱ्याची उपेक्षा. वरिष्ठ अधिकारी आपल्या हाताखाली व नियंत्रणाखाली कार्य करणाऱ्यांना स्वतःची सहाय्यक न समजता त्यांना स्वतःचे नौकर त्यांचे आदेश कोणत्याही प्रकारच्या शंका उपस्थित न करता पाळाव्यात असा दृष्टिकोन जर व्यवस्थापकांचा असल्यास असे व्यवस्थापक आपल्या गर्विष्ठ वागणुकीने हाताखाली काम करणाऱ्या सहाय्यकांची उपेक्षा करतात. विद्यार्थ्यांनो, हा एक खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. जो व्यवस्थापक असतो आहे, जो वरचा अधिकारी असतो आहे तर तो कामगारांना आपला नौकर समजतो आहे. आपल्या हाताखाली जे काम करणारे कर्मचारी आहेत ते आपल्या हिशोबाने आपल्या इशाऱ्याने काम करायला पाहिजे असं त्या व्यवस्थापकाला वाटतो आहे. त्याच्यात गर्विष्ठपणा असतो आहे आणि तो कर्मचाऱ्यांवर कामगारांवर अन्याय अत्याचार करतो आहे. तर अशा वेळी काय होतं आहे की कामगारांनी शांत न राहता संघटनेद्वारा आपल्या ज्या अडचणी आहेत, अडीअडचणी आहेत, ज्या समस्या आहेत त्या सोडविणे खूप आवश्यक आहे. आणि याचा असा परिणाम होतो आहे की संदेश प्राप्त करणाऱ्या व्यक्तीसुद्धा संदेश देणाऱ्या अधिकाऱ्याला योग्य ते सहकार्य देत नाही. त्यामुळे संदेशवहनाचा अर्थ व्यवस्थित न लागल्याने संदेशवहनात अडथळे निर्माण होऊ शकतात. पाचवा मुद्दा विद्यार्थ्यांनो, संघटनेतील स्थान आणि दर्जा यामुळे होणारे अडथळे. व्यवसाय संघटनेत संदेशवहनाचे कार्य अधिकाऱ्यांच्या साखळीमार्फत होत असते. जी व्यवसाय संघटना आहे, जी व्यवसायात जी संघटना आहे तर त्यांचे कार्य हे साखळीमार्फत होत असते. जे आपण संघटना म्हणतो आहे, कर्मचाऱ्यांची संघटना, तर त्यांचे जे काही काम आहेत ते संघटनेद्वारे पूर्ण होतात. अधिकाऱ्यांच्या साखळीत प्रत्येक अधिकाऱ्यांचे स्थान, दर्जा, पगार भिन्न असते. अधिकाऱ्यांतील उच्च नीचता संदेशवहनात अडथळे निर्माण करते. अनुभव असा आहे की सहाय्यक अधिकारी आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्याला आवडेल अशीच माहिती पुरवित असतो. जी माहिती ऐकल्याने वरिष्ठ अधिकारी नाराज होऊन वा दुखावलेले असून अशी माहिती हाताखाली सहाय्यक वरिष्ठ अधिकाऱ्यांना पुरवित नाही. त्यामुळे आपण असे चित्र पाहतो की हाताखाली सहाय्यक वरिष्ठांना त्यांचे दोष, त्यांच्या चुका याबद्दल कामगारांच्या तक्रारी सांगत नाही. उलट वरिष्ठांना खूप करण्यापोटी काही वेळी स्तुती मात्र केली जाते. काय असतो की संघटनेतील स्थान आणि दर्जा यामुळे होणारे अडथळे की जो व्यवस्थापक असतो आहे तर तो कर्मचाऱ्यांवर अन्याय अत्याचार
तर मुद्दामून करत नाही, त्या होत असतात. परंतु जे कामगारांच्या अडीअडचणी आहेत, समस्या आहेत, तर ह्या केव्हा सॉल्व होतात? त्यांची जर संघटना असेल त्या व्यवसायात, तर त्या संघटनेद्वारे ते पूर्ण करू शकतात. परंतु असे न करता व्यवस्थापक काय करतो आहे, आपल्या हाताखाली म्हणजे त्यांच्या हाताखाली जो काम करणारा अधिकारी असतो आहे, तर यांच्यावर कशा तरी प्रकारे दबाव आणून कामगारांना अडचणी निर्माण होतील असा प्रयत्न करतात. जसं की त्यांचे पगार कमी करणे, त्यांच्या कामावरचे तास वाढविणे, अशा अनेक अडचणी निर्माण करू शकतो आहे. तर अशा वेळी काय करतो आहे की कामगारांनी सुद्धा जो काही संघटनेचा पदाधिकारी असतो आहे यांना योग्य साथ देणे आवश्यक आहे, जेणेकरून त्यांच्या समस्या ह्या दूर होतील, त्यांच्या जे काही अडीअडचणी आहेत त्या दूर होतील. सहाय्यक व कामगार दुखावले जातील असे व्यवस्थापकाने कधीच कार्य करू नये. ज्या संदेशामुळे त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या स्थानाला, अधिकाराला व दर्जाला धक्का बसेल असा संदेश लवकर दिला जात नाही. त्याचप्रमाणे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निर्णयावर किंवा पात्रतेवर विपरीत परिणाम होऊ शकतो. संदेश कनिष्ठांना वरिष्ठ देत नाही. जो संदेश काय असतो आहे की जो कनिष्ठ आहे तो वरिष्ठांना देत नाही, वरिष्ठ कनिष्ठांना देत असतो. ही एक साखळी निर्माण झालेली असते. व्यवस्थापनानंतर त्यांच्या हाताखाली जो सुपरवायझर असतो आहे तो, नंतर त्याच्या हाताखाली काम करणारा वरिष्ठ अधिकारी, नंतर कनिष्ठ अधिकारी, अशी एक व्यवस्थापनात साखळी असतो आहे. थोडक्यात कनिष्ठ व वरिष्ठ यांच्यातील संबंधामुळे संदेशवहनाचे मुक्तपणे कार्य होत नाही. 6वा मुद्दा विद्यार्थ्यांना भावनेमुळे निर्माण होणारे अडथळे. विशिष्ट प्रकारच्या भावना निर्माण झाल्या तर माणसाची मानसिक परिस्थिती वेगळी असते व त्यांचा परिणाम संदेशाच्या आदानप्रदानावर होऊ शकतो. जर व्यवसायात कामगारांवर आणि कर्मचाऱ्यांवर अनेक अडथळे किंवा अडचणी निर्माण होत असतील आणि त्यांची मानसिक परिस्थिती ही खराब होत असेल, की जर व्यवस्थापक त्यांना मानसिक आर्थिक जर त्रास देत असेल कर्मचाऱ्यांना आणि कामगारांना, तर त्यांच्या मनात वेगळीच भावना निर्माण होत आहे, कामगारांच्या मनात किंवा कर्मचाऱ्यांच्या मनात, आणि त्याचा संदेशवहनाच्या आदानप्रदानावर निर्माण होतो आहे. व्यवसायात काम करणाऱ्यांवर म्हणजे व्यवसायाच्या उत्पादनावर त्याचा विपरीत परिणाम होत आहे. उदाहरणार्थ, अत्यंत रागावलेल्या परिस्थितीत संदेश देताना एखादा दुसरा शब्द अपमानकारक वा जादा जाऊ शकतो व त्याचा विपरीत परिणाम संदेश स्वीकारण्या व्यक्तीवर होऊ शकतो आहे. जर आपण रागात असतो आहे, किंवा व्यवस्थापक रागात असेल आणि जर आपण त्यांना एखादी माहिती विचारायला गेलो तर तो रागाच्या भरात काही जास्तच व्यतिरिक्त बोलून देईल, अपमानास्पद बोलून देईल, कारण तो रागाच्या भरात असतो आहे आणि बोलेल, ही साहजिक गोष्ट आहे. तर त्याचा विपरीत परिणाम संदेश प्राप्त करणाऱ्यावर होईल. तसेच रागावलेल्या किंवा मनाने कोलमडलेल्या मनस्थितीत असणारा जर एखादा संदेश मिळाला तर तो संदेश धुडकावला जातो व त्याची कारवाई होत नाही. संदेशवहनाचा व माणसाच्या मनाचा जवळचा संबंध आहे व मानसिक स्थितीमुळे संदेशवहनात अडथळे निर्माण होऊ शकतात. 6वा मुद्दा समजला विद्यार्थ्यांनो. 7वा मुद्दा बघा, ऐकण्यातील घाई किंवा दुर्लक्षामुळे अडथळे. संदेश ऐकण्यातील घाई किंवा संदेशाकडे दुर्लक्ष, चुकीचे भाषांतर हे सुद्धा संदेशवहनातील सर्वात मोठे अडथळे निर्माण करणारी बाब आहे. जर आपण एखादा संदेश खूप घाईघाईने बोलतो आहे किंवा ऐकतो आहे किंवा त्याच्याकडे जर दुर्लक्ष करत आहोत तर हा एक संदेशवहनातील खूप मोठा अडथळा आहे. काही वेळा काय होतं आहे की काही वेळा संदेशाचा काही भाग सांगत असतानाच तो समजला अशी प्रतिक्रिया संदेश प्राप्तकर्ता व्यक्त करतो. जर आपण एखाद्या सभासनात किंवा एखाद्या वर्गामध्ये जर आपण कम्युनिकेशन संदेशवहनाची प्रक्रिया करतो आहे, संदेशवहन देतो आहे, जर एखाद्या विद्यार्थ्याचं लक्ष नसेल पण तो आपल्याकडे लक्ष आहे असं तो भास करतो आहे, आपण जर त्यांना विचारलं की हा मुद्दा समजला का, हा वाला भाग समजला का, तर तो हो सर फक्त एवढं म्हणतो आहे, पण मात्र त्याला तो समजत नाही. पण प्राप्तकर्त्याला ती भाषा येत नाही, त्यामुळे त्याचे भाषांतर केले जाते. जर भाषांतर करताना चूक केली तर संदेशाचा उद्देश सफल होऊ शकत नाही. असाच प्रकार संदेश ऐकताना दुर्लक्ष केल्यामुळे
होत असतो. जेव्हा तोंडी संदेश दिला जातो तेव्हा कामाच्या घाईगर्दीत संदेश विसरला जाऊ शकतो. जर कामगार काही तक्रारी करत असतील आणि अधिकारी त्याकडे दुर्लक्ष करत असतील तर त्या सर्व घटकांचा परिणाम म्हणजेच संदेशवहन क्रियेत अडथळे निर्माण करणे हा होतो आहे. जर आपण तोंडी संदेशवहनाची प्रक्रिया पूर्ण करत आहोत, तोंडी स्वरूपात संदेशवहन देत आहोत, तर तो काही काळापर्यंतच मर्यादित राहते, परंतु तो जास्त काळपर्यंत टिकून राहत नाही, लक्षात राहत नाही. या उलट जर व्यवस्थापकाने जर कोणताही संदेश घाईगर्दीने दिला किंवा आपण एकट्याने घाईगर्दी केलो आणि एखादा संदेश विसरला तर तो आपल्यासाठी नुकसानदायक ठरेल, व्यवसायासाठी नुकसानदायक ठरेल. आणि काय असतो आहे खूपदा की कामगारांच्या ज्या काही तक्रारी असतात तर याकडे हा अधिकारी दुर्लक्ष करत असतो, तर या सर्व घटकांचा परिणाम हा संदेशवहनावर होत असतो. याच्यात संदेशवहनात खूप अडथळे निर्माण होऊ शकतात. नंतरचा मुद्दा विद्यार्थ्यांनो, उद्दिष्टांचा विपरीत अर्थ. उद्दिष्टांचा विपरीत अर्थ. सर्वसाधारणपणे विशिष्ट उद्देश साध्य करता यावा म्हणून संदेश दिला जातो. आपण संदेश कशासाठी देतो आहे की जो काही उद्देश असतो आहे व्यवसायाचा तो साध्य व्हावा म्हणून आपण संदेश देतो, माहिती देतो, सूचना देतो. परंतु दिलेल्या संदेश मागचा उद्देश लक्षात न घेता जर संदेशाचा अर्थ लावला तर तो चुकीचा अर्थ लावतो आणि संदेश देणाऱ्याचा उद्देश सफल होत नाही आणि संदेशवहनात अडथळे निर्माण होतात. जर आपण चांगल्या गोष्टीसाठी जर संदेश देत आहोत, एखादी माहिती देत आहोत, सूचना देत आहोत, परंतु ती माहिती सूचना संदेश प्राप्त करणाऱ्याने जर यशस्वीपणे स्वीकारलेला नाही किंवा त्या संदेशाच्या किंवा त्या सूचनेचा चुकीचा अर्थ काढला तर हा संदेशवहनात अडथळा निर्माण होतो आहे आणि अशा कामगारामुळे संदेशवहनात अडथळे निर्माण होऊ शकतात. नंतरचा मुद्दा आहे संदेश माध्यमातील दोष. संदेशदात्याने दिलेला संदेश प्राप्तकर्त्याला योग्य त्या माध्यमातून योग्य प्रकारे प्राप्त होणे आवश्यक आहे. जर संदेश देणारा आणि संदेश घेणारा, संदेश देणाऱ्यांनी योग्य साधनांचा जर वापर केला आणि संदेश प्राप्तकर्त्यांपर्यंत तो संदेश चांगल्या प्रकारे पोहोचेल अशा माध्यमाचा वापर केला तर हे खूप व्यवसायासाठी आवश्यक ठरेल, संदेश प्राप्त करणाऱ्यासाठी आवश्यक ठरेल. पत्रासारख्या माध्यमातून दिलेला संदेश काही वेळा पोहोचत नाही तर टेलिफोन वा तारेमार्फत पाठविलेला संदेश यांत्रिक बिघाडीमुळे पूर्णपणे बरोबर समजत नाही. जर आपण एखादा संदेश पत्राद्वारे पाठविला तर तो वेळेच्या आत पोहोचू शकत नाही, ही एक खूप मोठी बाब आहे. आणि जर तोच संदेश आपण टेलिफोनद्वारे किंवा तारेमार्फत दिला तर टेलिफोन, तार हे याच्यात तांत्रिक बिघाड होऊ शकतो आहे आणि तांत्रिक बिघाडामुळे तो संदेश पूर्णपणे समजत नाही किंवा संदेश वेळेच्या आत पोहोचू शकत नाही. चर्चा करीत असताना काही शब्दांचा, संकल्पनाचा अर्थ लागत नाही, त्यामुळे संदेशवहनात अडथळा निर्माण होतो आहे. नंतरचा मुद्दा विद्यार्थ्यांनो, स्पष्टीकरणाची अपूर्णता. स्पष्टीकरणाची अपूर्णता. काही वेळा संदेश देताना ते अपूर्ण स्वरूपात दिले जातात किंवा ते संदिग्ध स्वरूपात सुद्धा दिले जातात. म्हणजेच जो काय आपण किंवा व्यवस्थापक जो काय संदेश आपल्या कामगारांपर्यंत, कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचवितो तर काही वेळा हा संदेश अपूर्ण असतो किंवा संदिग्ध असतो आहे. संदेशदाता असे गृहीत धरतो की संदेश प्राप्तकर्त्याला इतर तपशील माहीत आहे. म्हणजेच व्यवस्थापकाला किंवा वरच्या अधिकाऱ्याला असा वाटतो की जो आपण संदेश देत आहोत तर त्या संदेशाबद्दल त्या कामगाराला काहीतरी माहिती आहे आणि म्हणून तो संदेश अपूर्ण लिहितो आहे, संदिग्ध लिहितो आहे, जेणेकरून त्याला समजेल असं वाटतं आहे, पण प्रत्यक्षात असं नसते आहे. उत्पादनाबाबत अशा प्रकारचा संदेश व्यवस्थापक गट प्रमुखांना देतात. गट प्रमुखाने तो संदेश राबविताना इतर गृहीते विचारात घेऊन तो राबवावा लागतो. जर तो संदेश तसाच कामगारांकडे पोहोचविला तर अपूर्ण ठरतो व राबविता येत नाही. जर व्यवस्थापकाने आपल्या भाषेत, आपल्या पत्रात किंवा जो पत्र लिहितो आहे किंवा एखादा संदेश लिहितो आहे तर तो आपल्या भाषेत लिहितो आहे, पण त्याला त्या भाषेचा विचार करावा लागेल की कामगारांना नेमकी कोणती भाषा समजतो आहे. जर त्यांना समजणार नाही ती भाषा आणि त्या भाषेचा जर व्यवस्थापक उपयोग करत असेल तर त्याचा व्यवसायावर विपरीत परिणाम होतो आहे. आणि म्हणून जर व्यवस्थापक एखादा संदेश डायरेक्ट तर कर्मचारी किंवा कामगारापर्यंत पोहोचवित नाही, तो आपल्या हाताखाली काम करणाऱ्या अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवितो. पण त्या अधिकाऱ्याने याचा विचार करणेसुद्धा खूप आवश्यक आहे की कामगारांना नेमकी कोणती भाषा समजतो आहे. स्पष्ट लिहिणे
त्या स्पष्ट लिहिणे खूप गरजेचं आहे त्या पत्रात, की त्यांना समजेल त्याच भाषेचा वापर करणे खूप आवश्यक आहे, अन्यथा संदेशवहनात खूप अडथळे निर्माण होऊ शकतात. नंतरचा मुद्दा आहे संदेश प्राप्तकर्त्यांची संख्या व बौद्धिक पातळी. संदेश प्राप्त करणाऱ्या व्यक्तींची संख्या खूप असल्यास व त्या विविध ठिकाणी असल्यास संदेशाचा उद्देश साध्य होत नाही. जर आपण संदेश देत आहोत म्हणजे संदेशदाता आपला एखादा संदेश देतो आहे, तर जर त्या ठिकाणी म्हणजे संदेश प्राप्त करणाऱ्याच्या ठिकाणी जर लोकसंख्या खूप जास्त असेल आणि विविध ठिकाण असतील, म्हणजे जर आपण एकच संदेश आपल्याला अनेक कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचवायचे असतील, तर काय होतं आहे त्याचे ठिकाण विविध असतात किंवा त्यांचं अंतर खूप जास्त असतो किंवा कामगारांची संख्या ही खूप जास्त असतो. तर अशावेळी संदेशवहनाचा उद्देश साध्य होत नाही, कारण प्रत्येक व्यक्तीने दिलेला संदेश स्वतःकरिता नाही असे समजून त्या संदेशाची दखल घेत नाही. जर आपल्याला म्हणजे जर व्यवस्थापकाला एखादा संदेश सर्व कर्मचाऱ्यांसाठी सारखा संदेश आहे हे फक्त व्यवस्थापकाला माहिती असते की हा एक संदेश सर्व कर्मचाऱ्यांपर्यंत कामगारांपर्यंत पोहोचला पाहिजे असं व्यवस्थापकाला वाटत असतो, परंतु तोच संदेश स्वीकारणारे जर असंख्य लोक असतील, वेगवेगळ्या ठिकाणी असतील, तर त्या प्रत्येकाला काय वाटेल की हा संदेश आपल्यासाठी नाही वरच्या अधिकाऱ्यासाठी आहे. असं जर त्यांना वाटत असेल तर मात्र व्यवसायात खूप अडचणी निर्माण होतील, संदेशवहनात अडथळे निर्माण होतील. आणि उदाहरणार्थ सर्वांनी वेळेवर द्यावे हा संदेश आपल्याकरिता नाही असे प्रत्येक कामगार समजून त्याकडे दुर्लक्ष करतो. तसेच संदेश देणारा आणि संदेश प्राप्त करणारा यांची बौद्धिक पातळी समान असावी लागते. जर संदेश देणारा खूप शिक्षित असेल आणि संदेश प्राप्त करणारा हा अशिक्षित असेल, तर जो संदेश देणारा व्यक्ती आहे तो चांगल्या भाषेचा वापर करून संदेश देण्याचा प्रयत्न करील, पण जो संदेश प्राप्त करणारा जो व्यक्ती आहे तो जर अशिक्षित असेल पण त्याला ती भाषा समजणार नाही. आणि म्हणून संदेश देणाऱ्यांची आणि संदेश प्राप्त करणाऱ्यांची बौद्धिक पातळी सारखी असायला पाहिजे. जर संदेश प्राप्तकर्त्याची बौद्धिक पातळी म्हणजेच समजबुद्धी विचार करण्याची शक्ती वेगळी असल्यास संदेशाचा वेगळा अर्थ प्रत्येकजण काढतो व त्यामुळे संदेशवहनाचा उद्देश सफल होत नाही. नंतरचा मुद्दा आहे परस्परावरील विश्वास म्हणजेच एकमेकांवरील विश्वास. संदेशदाता आणि संदेश प्राप्तकर्ता यांच्या परस्परांवर पूर्ण विश्वास असणे खूप आवश्यक आहे, तरच संदेशवहनाचा उद्देश पूर्ण होतो, सफल होतो. अन्यथा तो संदेशवहनाचा उद्देश किंवा त्याचा जो हेतू आहे तो पूर्ण होऊ शकत नाही. संदेशदात्याने दिलेला संदेश दुसरी व्यक्ती व्यवस्थितपणे पूर्ण विश्वासाने राबवू शकते, संदेशाचा अर्थ व्यवस्थितपणे लावू शकते. परस्परांविषयी वाईट मत असेल, अविश्वास असेल, तर आकस बुद्धी असेल तर संदेशाचा अर्थ बरोबर लावला जात नाही, कारण आकस झालेल्या व्यक्तीचा आदेश वा संदेश कामगार पटवून घेत नाही, त्यांच्या म्हणण्याला विरोध करतात. त्यांचा परिणाम संदेशवहनाचा उद्देश सफल होण्यास अडथळे निर्माण होतात, संदेशवहनाचा उद्देश सफल होत नाही. नंतरचा मुद्दा आहे लिंगभेदाच्या अडचणी. व्यवसायात स्त्री व पुरुष कार्य करत असतात. अशा व्यवसायात स्त्री व पुरुष हे परस्परांना नैसर्गिक कारणामुळे पूर्णपणे व स्पष्टपणे संदेश सांगू शकत नाही. या बाबतीत ते संदेशाचा अर्थ पूर्णपणे स्पष्ट करण्यास असमर्थ ठरतात, त्यामुळे संदेशवहनात अडचणी निर्माण होऊ शकतात. जर एखाद्या व्यवसायात काम करणारे कर्मचारी तर असतात, पण त्या कर्मचाऱ्यांमध्ये स्त्री आणि पुरुष असतातच, तर स्त्रीला काय वाटतो आहे की जर एखादा संदेश द्यावायचा असेल तर स्त्रीला वाटतो आहे की मी कसं काय या पुरुषाला संदेश देऊ. पुरुषाला या उलट वाटतो आहे की बाबा ही स्त्री आहे, आपण यांच्याशी कसं बोलू. आणि याच कारणामुळे जो लिंगभेदाच्या ज्या अडचणी आहेत त्या लिंगभेदाच्या अडचणी ह्या संदेशवहनावर अडथळे निर्माण करू शकतात आणि याचाच उद्देश म्हणजेच संदेशवहनाचा उद्देश या कारणामुळे पूर्ण होऊ शकत नाही, सफल होऊ शकत नाही. नंतरचा मुद्दा आहे पिढीचे अंतर. व्यवसायात कार्य करणाऱ्या
तरुण, म्हातारे, वरिष्ठ, कनिष्ठ असा भेद पडतो. कारण प्रत्येकाच्या बोलण्याची, वागण्याची, सांगण्याची, समजावून घेण्याची, विचार करण्याची, प्रश्न सोडविण्याची पद्धत ही वेगवेगळी असते. उदाहरणार्थ, आधुनिक पिढीला असे वाटते की मालकाकडून बोनस मिळणे, योग्य पगार मिळविणे हा त्यांचा जन्मजात अधिकार असून त्यासाठी संघटना तयार करणे, घेराव करणे, क्वचित प्रसंगी मारामारीला देखील ते तयार करतात. तर जुनी पिढी किंवा कामगार बोनस, पगार इत्यादी मालकांना खुश करून किंवा उपोषणसारख्या अहिंसक मार्गाने मिळविण्याचा प्रयत्न करतात. तर अत्यंत जुनी पिढी मात्र याबाबत आपल्या नसीबांवर हवाला ठेवून बसेल. प्रत्येक पिढीत जर असा फरक पडत गेला तर संदेशाचा अर्थ बरोबर लावला जाईल याची हमी देता येत नाही. कारण ज्याला ज्या भाषेत हवे त्या भाषेत सांगता येत नाही व संदेशाबाबत आकस राहू शकते आहे. पिढीचे अंतर हा खूप शिकण्यासारखा मुद्दा विद्यार्थ्यांना. जर व्यवस्थापकाने जर कामगारांवर अन्याय केला आहे आणि करत आहे तर अशावेळी जे तरुण पिढी आहे, जी तरुण कामगार आहे, तर हे काय करतात की संघटना तयार करून उपोषणावर बसणे, आपल्या मागण्या पूर्ण करणे, इतरत्र मार्गाचा वापर करून ते आपल्या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न करीत असतात. पण जे काही त्याच्या जे काही अजून मिडल क्लासचे जे काही कामगार असतात तर त्यांना थोडी भीती वाटते की आपण जर असे काही जर प्रकार केले तर आपल्याला नोकरीवरून काढून घेणार तर नाही, अशा खूप साऱ्या भीती त्यांना निर्माण होतात आणि ते आपापल्या पिढीने काम करण्याचा प्रयत्न करतात आणि यामुळे सुद्धा व्यवसायात संदेशवहनात अडथळे निर्माण होऊ शकतात. तर समजले विद्यार्थ्यांना, संदेशवहनातील अडथळे हे जे 14 मुद्दे आहेत हे संदेशवहनात अडथळे निर्माण करणारे आहेत. आणि हे जे आपण अडथळे बघितलेले आहेत हे व्यावहारिक सगळे अडथळे आपण पाहत आलेले आहोत, शिकत आलेले आहोत. तर तुम्ही स्वतःच्या बुद्धीने काही मुद्दे तयार करून परीक्षेमध्ये या संबंधी लिहू शकता आहे की ही जनरल माहितीसारखी आहे. आपण ही व्यावहारिक माहिती आणि आता आजच्या काळात आपल्याला या सर्व गोष्टी माहीत आहेत. तर समजलं विद्यार्थ्यांनो की संदेशवहनात अडथळे निर्माण होण्याचे 14 कारणे आहेत. तर आपण इथेच थांबूया. पुढचा भाग पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊया. धन्यवाद.